श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. या एकादशींपैकी एक म्हणजे निर्जला एकादशी. मान्यतेनुसार निर्जला एकादशीला सर्वात कठीण एकादशी म्हणतात. निर्जला एकादशीच्या उपवासात पाणीही पित नाहीत, त्यामुळे या एकादशीचं नाव निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच दान धर्म करणे शुभ मानले जाते. या एकादशीचं व्रत करणाऱ्या भाविकांना पवित्र ठिकाणी स्नान केल्या इतकंच फळ मिळतं. निर्जला एकादशीचे व्रत पापमुक्तीसाठी केले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि सुख प्राप्त होते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. त्यानुसार आज 18 जून 2024 वार मंगळवारी निर्जला एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. या एकादशीचं व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतो असे मानले जाते. जो भक्त पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते. यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील या दिवशी सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, घरामध्ये असलेली नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत, नंतर त्या वस्तूंचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आपल्यापैकी अनेक लोक खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावा तसं यश मिळत नाही. पाहिजे तेवढा पैसा त्यांना मिळत नाही. घरामध्ये पैशांची कमतरता ही कायम असते. कारण घरामध्ये आलेला पैसा किंवा लक्ष्मी फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने ती खर्च होते. बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात. मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील, तर आजारपणांच्या उपचारासाठी तुम्हाला हे खर्च करावेच लागतात. मग मुलांची स्कूलची फीस असेल किंवा तुमचे इतर काही एक्सपेन्सेस असतील, त्यासाठी देखील तुम्हाला खर्च हे करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते आणि त्यासाठी मग तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहाचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पितृदोष असतील, जसं की पितरांची सेवा तुमच्या हातून होत नसेल, त्यामुळे देखील अशा अडचणींचा सामना आयुष्यामध्ये करावा लागू शकतो. घरामध्ये भरपूर नकारात्मकता असते, सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. जर घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, तरी देखील अशा समस्या तुमच्या घरामध्ये वारंवार उद्भवतात आणि यामुळे देखील आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये राहत नाही. आणि बघा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये पैशांच्या स्वरूपात येते आणि ती अशाच घरामध्ये स्थिर राहते ज्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान आहे. पण आता हे आणायचं कुठून? तर त्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. या उपायांमुळे आपल्या घरामध्ये फरक जाणवतो. घरातील व्यक्तींमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी हे उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतात आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला असलेले दोष देखील या उपायांमुळे नष्ट होऊ शकतात. तसं पितृदोष निवारणासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण प्रत्येकालाच ह्या परवडतील असं नाही. आणि यासोबतच वास्तुदोषासाठी सुद्धा अनेक पर्याय आहेत, पण ते देखील बऱ्याच प्रमाणामध्ये खर्चिक असतात आणि त्यामुळे तुम्हाला ते परवडणारे नसतात. त्यासाठीच काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडतो. तर हा साधा सोपा उपाय आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी यासाठी करायचा आहे. आणि पैसा किंवा लक्ष्मी कोणाला नको आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैशाची गरज असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही आज आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी करून बघा, कारण आज अनेक शुभयोग तयार होत आहेत. आणि या योगावरती जर आपण घरामध्ये काही विशेष उपाय केले तर ते शीघ्र फलदायी असतात. म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे, कारण ही वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. पण अगदीच तुम्हाला 6:30 ते 7:30च्या दरम्यान तेवढा पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता.
तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीची ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावावा. आता त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसूनच कोणतेही उपाय करावेत, कारण जर तुम्ही आसनाशिवाय सेवा केली तर ती सगळी सेवा पृथ्वी मातेला जाऊन मिळत असते. म्हणून आसन घ्यायचं आणि या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर छोटी पंती घ्या किंवा तुम्ही एक छोटीशी प्लेट घेऊ शकता, तांब्या पितळेची किंवा तांब्या पितळेचा दिवा घेऊ शकता आणि त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे, कारण आपण ह्या वस्तू जाळणार आहोत. त्यामुळे मातीचं भांडं असेल किंवा तुम्ही जी दिवा पंती घेतलेली आहे ते गरम होऊ शकतं. तर सगळ्यात आधी आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, म्हणजेच तांदूळ. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात, म्हणून हा उपाय करत असताना आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर घरामध्ये असलेली नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेतो, सकारात्मकता घरामध्ये संचारते आणि त्याच्या सुवासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता भीमसेनी कापूर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल. साध्या कापराच्या तुम्हाला 7 वड्या घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर या कापरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता हा कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 वस्तू आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्यांना अभिमंत्रित करायचं आहे. तर कोणत्या आहेत त्या वस्तू? त्या वस्तू म्हणजे 2 अख्ख्या फूल असलेल्या लवंगा आणि 2 अखंड वेलची ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत. या दोन्हीही वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे. तर पहा, हा मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून दिला तर श्रवण करू शकता. बघा, या मंत्राचा 108 वेळेस तुम्ही जप केला तर मोठे मोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात, एवढा हा प्रभावी मंत्र आहे. तसंच या उपायाने गरिबीचे योग सुद्धा दूर होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल, पैसा घरामध्ये येतच नसतील तर पैसा येण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, तुमच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, एवढा हा प्रभावी मंत्र आहे. या दोन्हीही वस्तू या मंत्राचा जप केल्यामुळे अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर तुम्हाला कापुरासोबत ह्या दोन्हीही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांडं उचलायचं आहे. देवघरावरून 3 वेळा हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे. हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावीत, कारण असं केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात. संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. बाहेर तुळस ठेवलेली असेल तर तुळशीवरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं. त्यानंतर हे मातीचं भांडं परत तुम्हाला देवघरात आणून ठेवायचं आहे. या मातीच्या भांड्यामध्ये तयार झालेली रक्षा जी आहे ती तुम्हाला संपूर्ण कुटुंबाच्या कपाळी लावायची आहे आणि उरलेली रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.